स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 19. मोटारीत बसून जातानाचे आपले आईवडील पांडुरंगाच्या सतत मनःचक्षूंसमोर दिसत होते. त्या दोघांना तो मनोमन नमस्कार करत होता. पांडुरंगाचं शालेय शिक्षण व्यवस्थित सुरू झालं. आजीला सांगितल्याप्रमाणे तो नियमित शाळेला जायला लागला. परीक्षेत उत्तम गुण मिळवत होता. त्याच्या तल्लख बुद्धीबद्दल काय बोलावं. कोणताही विषय तो चटकन आत्मसात करीत असे. आठवले घराण्यानं जपलेली तेजस्विता त्याच्यामध्ये पुरेपूर उतरली होती. त्या तेजाची प्रभा शाळेमध्ये सुद्धा फाकली होती. विद्यार्थी मित्रांचा आणि गुरुजनांचा देखील तो लाडका बनला होता. अर्थात त्याच्या जगावेगळ्या प्रश्नांनी शाळेतले गुरुजनही काही वेळा त्रस्त व्हायचे, परंतु ते तेवढ्यापुरतं असायचं. बऱ्याचदा त्याच्या डोक्यात येणाऱ्या विचारांचं ते कौतुकही करीत. शाळेत पांडुरंग नियमितपणानं जात आहे हे पाहून आजीला देखील समाधान वाटत होतं. त्या आता निश्चिंत बनल्या होत्या. सकाळी ती स्वारी लगबगीनं शाळेत जायची आणि संध्याकाळी खुशीनं घरी परतायची. परंतु एके दिवशी मात्र तो मोडावलेल्या मनस्थितीत घरी परतला. ते पाहून आजीलाही आश्चर्य वाटलं. तिनं त्याला विचारलं, काय झालं रे? असा हिरमुसला का झालास? कुणी रागवलं का तुला? नाही. मग कशामुळे एवढा दुःखी झालास? पांडुरंगानं आजीला शाळेतली हकीकत सांगितली. त्या दिवशी शाळेतल्या गुरुजींनी प्रत्येकाला घरून निघताना आईवडिलांना नमस्कार करून यायला सांगितलं होतं. हे सांगून पांडुरंग रडक्या आवाजात म्हणाला, आता मी काय करू? माझे आईवडील तर इथे नाहीत, मग मी कुणाला नमस्कार करू? एवढ्यासाठीच का तू हिरमुसला झालास? अरे मग मला नमस्कार कर. मला नमस्कार केला म्हणजे तुझ्या आईबाबांना तो आपोआप पोचेल. पांडुरंग खुश झाला. दुसऱ्या दिवशी शाळेत निघताना त्यानं आजीला नमस्कार केला. घराबाहेर पडताना त्याचं लक्ष बाजूच्या रस्त्याकडे गेलं. त्याला एकदम आठवलं, त्या दिवशी त्याचे आईवडील मोटारीतून मुंबईला गेले होते. ते दृश्य त्याच्या मनःचक्षूंसमोर तरळलं. लगेच त्यानं मनोमन त्यांना नमस्कार केला. पुढे हे रोजचंच झालं. रोज घराबाहेर पडताना तो मोटारीतून बसून चाललेल्या आई तात्यांचं मानसचित्र डोळ्यांसमोर उभं करायचा आणि त्यांना मनोमन नमस्कार करायचा. संपूर्ण शास्त्रीय मूर्तिपूजेला इथूनच सुरुवात झाली होती की काय कुणास ठाऊक. मनाच्या अगाध पुनरुत्पादक कल्पनाशक्तीमुळे नेत्र मिटूनही त्याला त्याचे आईवडील मूर्त स्वरूपात दिसू लागले. त्यांना तो मनोमन भेटू लागला, नमस्कार करू लागला. संपूर्ण शास्त्रीय असलेल्या मूर्तिपूजेला मानसशास्त्राचं कोंदण पुढं त्यानं दिलंही असेल. त्या शास्त्राचा अभ्यास त्यानं पुढं केलाही असेल, परंतु कृती मात्र आधीपासून घडून येत होती. चित्त एकाग्र करण्याची एक अलौकिक अनुभूती तेव्हापासून त्याला मिळायला लागली होती. दिवस जसे मागे सरणार होते तशी त्याच्या मानसशास्त्रीय पूजेत प्रगल्भता येणार होती. पुढच्या अंगणात मंडप पडल्यापासून पांडुरंगाची धांदल उडाली होती. आपल्या मुंजीसाठी ही सारी सिद्धता चाललेली आहे हे कळाल्यावर तो हरखून गेला होता. प्रत्येक गोष्ट तो बारकाईनं न्याहाळून बघत होता. मंडपाची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा त्यानं आपल्या ताईला विचारलं, हा एवढा मंडप कशासाठी घालायचा? कशासाठी म्हणजे? तुझ्या मुंजीसाठी. उघड्यावर नाही करता येत का मुंज? अरे तुझ्या मुंजीला पाहुणे येणार, गावकरी येणार. मंडप घातला नाही तर त्यांना ऊन नाही का लागणार? मुंजीचे विधी होताना तुला आणि तात्यांनाही ऊन नाही का लागणार? शिवाय मंगलकार्य असलं म्हणजे अशा झालरीच्या मंडपाची शोभा असते. त्याच्या मनाचं फारसं समाधान झालं नाही. मुंजीचे सारे विधी चालू असताना त्याच्या मनात एकामागून एक शंका उभ्या राहत होत्या. मुंडन कशासाठी करायचं? ते करताना 3 वेळा स्नान कशासाठी करायचं? मातृभोजनाचं प्रयोजन काय? भोवलं कशासाठी रचायचं? त्या भोवल्यावर खापराच्या रंगवलेल्या बोळक्यांची उतरंड कशासाठी? अशा 1 की 2 अनेक प्रकारच्या शंका पांडुरंगाच्या मनात उद्भवत होत्या. संधी साधून तो ताईला त्या शंका विचारत होता आणि ताई त्याला समजुतीच्या स्वरात सांगत होती,
हे बघ, मुंज झाली म्हणजे मी तुला सारं सांगेन. आता गडबडीत काही नको. नर्मदेचं हे उडवाउडवीचं उत्तर आहे हे त्याला कळत असे. आजूबाजूची वडीलधारी मंडळी यायची आणि त्याची गंमत करण्यासाठी म्हणायची, आता पांडुरंगाच्या मांडीत बेटकुळी घालायची. तो गंभीरपणाने विचारायचा, कशासाठी घालायची बेटकुळी? मुंजीत घालावी लागते बेटकुळी मांडीत. शास्त्रात कुठं लिहिलंय? दाखवा. थट्टा गंभीर होऊन जायची आणि मंडूक गुप्त होऊन जायचा. थट्टा करणारी मंडळी निरुत्तर होऊन जायची. नाही म्हणायला नर्मदेच्या एका उत्तरानं पांडुरंग निरुत्तर झाला. मुंजीत डोईवर घेरा का ठेवायचा या त्याच्या प्रश्नाचं उत्तर ताईनं दिलं. पृथ्वी गोल असते ना, मुंज झाली म्हणजे मुलाच्या मस्तकावर पृथ्वीचा भार येतो. त्याला या गोलाकार पृथ्वीतील लोकांचं कार्य करावं लागतं. मुलाला त्या लोककार्याचं स्मरण व्हावं म्हणून हा गोल घेरा ठेवतात. नर्मदेचं हे सांगणं त्याला समर्पक वाटलं नव्हतं, परंतु त्यावर त्याला प्रतिवादही करता येत नव्हता. त्यामुळे तो निरुत्तर झाला होता. मंगलाष्टकं झाली. त्याच्या मस्तकावर अक्षदांचा पाऊस पडत असताना वाद्यांचा गजर सुरू झाला. अण्णा आकाशातून आपल्या मस्तकावर अक्षदा टाकत आहेत असा भास त्याला झाला. तो भारावून गेला, कावराबावरा झाला. होम हवन सुरू झालं तेव्हा तो काहीसा भानावर आला. जेव्हा त्याला आपल्या मांडीवर घेऊन तात्यांनी त्याच्या कानात गायत्री मंत्र सांगायला प्रारंभ केला तेव्हा तर तो पुरता भानावर आला. तात्या त्याला कानात तो गुप्त मंत्र सांगत होते. ओम भूर्भुवस्वः ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. पांडुरंगानं मंत्रोच्चार केला. अण्णांनी पूर्वीच सांगितलेला या मंत्राचा अर्थ त्याच्या मनात घोळायला लागला. अखिल चराचराला प्रेरणा देणारा जो सूर्यदेव, त्याचं सर्वांना अत्यंत प्रिय असं जे सर्वश्रेष्ठ अवर्णनीय तेज आहे, त्याची उपासना करणं हे आमचं कर्तव्य आहे. तोच भगवान आमच्या बुद्धीला आणि आमच्या ध्यानभक्तीला उत्तम रीतीनं प्रेरणा देव. हा मंत्र म्हणत असताना पांडुरंगाचं अंतःकरण अक्षरशः तेजाळून गेलं. एका अलौकिक तेजानं आपल्या अंतःकरणात प्रवेश केला असून त्या तेजानं तिथे वास्तव्य केलं आहे असा भास त्याला झाला. पलोपासक अशा सूर्यनमस्कारांबरोबर आपण या सूर्यदेवाच्या बुद्धितेजाची अखंड उपासना केली पाहिजे असाही विचार त्याच्या मनात स्थिरपत झाला. 16 दिवस गुरुजी येत होते आणि त्याला सकाळ संध्याकाळची संध्या सांगत होते. गायत्री मंत्र म्हणताना त्याच्या अंगात तेजाचा संचार व्हायचा. तो त्या अलौकिक तेजात आकंठ न्हाऊन निघायचा. ही तेजाची पूजा कधी संपूच नये असं त्याला वाटायचं. कुंडलिका नदीच्या तीरावर जाऊन ही तेजोपासना करावी अशी उत्कट इच्छा त्याला व्हायची. परंतु सोडमुंज होईपर्यंत बाहेर पडायचं नसतं असं तात्यांनी त्याला सांगितलं होतं. 16व्या दिवशी त्याची सोडमुंज झाली. सारे विधी मुंजीप्रमाणेच यथासांग पार पडले. घराबाहेर न पडण्याचं बंधन संपलं. नाही म्हटलं तरी त्या बंधनात राहणं पांडुरंगाला कठीण होऊन बसलं होतं. यथावकाश मंगल कार्यासाठी भरलेलं घर रितं झालं. मंडप निघाला, बोहलं निघालं. देण्या घेण्यासाठी केलेले बुंदीचे लाडूही लोखंडी पिंपाच्या तळाला गेले. मंगल कार्याच्या खुणा सांगणारं उरलं ते फक्त तोरण. पांडुरंगाच्या मनातल्या शंकाकुशंका पुन्हा मनाच्या पृष्ठभागावर यायला लागल्या. दुपारी भोजनोत्तर विश्रांती घेतल्यानंतर सर्व मंडळी ओसरीवर बसली होती. पांडुरंगानं पहिला प्रश्न केला, तात्या, सोडमुंज कशासाठी करायची असते? सोडमुंज ना, म्हणजे मुंजीनंतर ती करायची असते. पण का? मुंज झाल्यानंतर सोडमुंज न झालेला मुलगा मृत झाला तर तो मुलगा भूत होतो आणि मुंजा म्हणून पिंपळावर बसतो. भूतयोनीतील ती एक देवता आहे. सोडमुंजीचं हे प्रयोजन तात्यांना माहीत होतं, परंतु पांडुरंगाला ते सांगणं शक्य नव्हतं. भद्रकाली अभद्र विचार उच्चारायचे नसतात ही गोष्ट त्यांना माहीत असल्यामुळे सोडमुंजीबद्दल सांगायचं सोडून ते त्याला गायत्री मंत्राबद्दलच सांगायला लागले. तात्या म्हणाले, ब्रह्मतेजाचा साक्षात्कार करणारा हा मंत्र आहे. पापाचा परिहार होऊन देह मन शुद्ध होण्यासाठी रोज 1000
निदान 100, निदान 10 वेळा हा मंत्र करावा, असं वशिष्ठ धर्मसूत्रात आणि मनुस्मृतीत सांगितलं आहे. ब्रह्मचार्यानं गायत्री जप केलाच पाहिजे असा मनूनं दांडक घातला आहे. म्हणजे गृहस्थाश्रमात हा मंत्र जपायचा नाही की काय? पांडुरंग, असा त्या जपाचा अर्थ होत नाही. सर्वांच्याच हितासाठी या जपाचं अनुष्ठान सांगितलं आहे. परंतु ब्रह्मचारी लोकांनी ते अनुष्ठान कटाक्षानं केलं पाहिजे एवढाच मनूचा दंडक आहे. मग पांडुरंगानं त्यांना मुंजीतल्या बऱ्याच रूढींविषयी विचारलं. त्यावर तात्या म्हणाले, रूढींचा पाठपुरावाही कुणी करू नये, त्या रूढींना कुणी त्याज्यही ठरवू नये. मला समजलं नाही तात्या. पुष्कळ लोक वैश्वदेव करतात. पूर्वीच्या काळी लोक पंचे वापरीत असत. वैश्वदेव करताना त्यांचा कासोटा फिटायचा, म्हणून आज वैश्वदेव करताना कासोटा फिडूनच वैश्वदेव केला पाहिजे असं थोडंच आहे. मग तात्या, शास्त्रात रूढी बली असी असं का म्हटलं जातं? असं सरसहा तत्व स्वीकारता येणार नाही. शास्त्रात सांगितल्या नसलेल्या कित्येक रूढी रुळतात, काही कालबाह्य रूढी नष्ट होतात. पण त्यांचं मूळ कसं शोधायचं? तात्या हसत म्हणाले, ऋषींचं कुळ आणि नदीचं मूळ शोधायचं नसतं. मग गंभीरपणानं म्हणाले, रूढींचं मूळ शोधणंही अवघड असतं. ग्रंथांवरून शास्त्र समजतं, पण रूढींचं मूळ जनमानसात खोलवर रुजलेलं असतं. ते सापडत नाही. पांडुरंगानं शंका काढली, मग अनिष्ट रूढी बदलायच्या कशा? ते काम सोपं नसतं, पण कालबाह्य रूढी आपोआप नष्ट होतात. त्यासाठी आपण हातभार लावायचा आणि त्या रूढी पुन्हा प्रचलित होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यायची. शास्त्राचा धागा धरून नव्या उपयुक्त रूढी समाजात प्रचलित करणं एवढीच गोष्ट आपल्या हातात आहे. तेव्हा वेदोक्त शास्त्रांचा आधी नीट अभ्यास कर, त्यावर चिंतन मनन कर आणि समाजात नवी रूढी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कर. तेच कार्य तुला करावं लागणार आहे. तात्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द न शब्द पांडुरंगाला कळला होता असं नाही, परंतु त्या शब्दांचे आघात त्याच्या मनावर झाले होते. त्याच्या मनातल्या बऱ्याच शंका फिटल्या होत्या. तो म्हणाला, तात्या, आता एकच प्रश्न विचारतो. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यापूर्वी त्यांची शास्त्रोक्तरित्या मुंज लावली होती. त्यांना मुंजीचा अधिकार होता का? मुंजीनंतर यज्ञोपवीत धारण करण्याचा अधिकार होता का? तात्या एकदम म्हणाले, उत्तम प्रश्न विचारलास. मुंजीचा आणि यज्ञोपवीताचा अधिकार शास्त्रानुसार सगळ्यांनाच असतो, पण कालांतरानं ते शास्त्र लोप पावलं आणि ब्राह्मणेतर समाजात मुंज न करण्याची आणि यज्ञोपवीत धारण न करण्याची रूढी बळावली. ही रूढी कुणीतरी मोडायला नको का? ते ऐकून पांडुरंग मनाशी म्हणत होता, मोडेन तर मीच मोडेन अशी रूढी. देव मला तेवढी शक्ती निश्चितच देईल. भविष्यात त्यानं खरोखरच कोळी लोकांच्या आणि ब्राह्मणेतर लोकांच्या मुंजी लावल्या आणि रूढीचा नव्यानं पाया घातला. आता मात्र त्या बदलाचं चित्र तेवढं पांडुरंगाच्या नजरेसमोर तरळलं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.